नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी अलका सानप आपल्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहे. एकदम सोपी आणि सिंपल पद्धत आहे. बघा मी इथे घेतल्या आहे ह्या शेंगा, जवळजवळ 5 शेंगा होत्या ह्या मी छान अशा कट करून घेतल्या आहे. या पाण्यामध्ये ठेवल्या आहे, साध्या पाण्यामध्ये. आता इथे घेतला आहे मी लसूण, इथे कोथिंबीर आणि इथे घेतला आहे एक टोमॅटो. तर बघूया मी ही कशी बनवते भाजी. तेल टाकून घेतलंय. आता लसूण आहे ना, हा मी थोडासा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे. खूप वेगवेगळे प्रकार आहे शेवग्याच्या शेंगांचे. तर बघूया हा सगळ्यात इझी पटकन बनणारा. तर बघा तेल चांगलं गरम झालंय, त्यामध्ये टाकून घेते लसूण. तर कढीपत्ता पण पाहिजे, पण कढीपत्ता फ्रेश संपलाय. तर आता लसूण टाकून घेतलाय. आता यामध्ये मी टाकून घेणार आहे जिरे, मोहरी, तर बघा हे असं चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये मी टाकून घेणार आहे टोमॅटो आणि याबरोबर थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे. गॅस फास्ट ठेवूनच आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे. तर बघा आता गॅस कमी करते आणि आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला 1 चमचा कांदा खोबरा मसाला, धने पावडर आणि हळद. आता यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला शेंगा, शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा नक्की खात जा. शेवग्याच्या शेंगा खूप हेल्दी असतात, खूप प्रोटीनयुक्त असतात. आता शेंगांवरती आहे ना मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून शेंगा खाताना आहे ना चांगल्या लागतात. आता हे झाले टाकून. तर आता हे परतून घेते. बघा मस्त असं परतून झाले. आता यामध्ये मी टाकणार आहे गरम पाणी. थंड पाणी नाही टाकणार, गरम पाणी टाकणार आहे. तुम्हाला जितका रस्सा बनवायचा आहे त्याने पाणी टाका. आता झाकण ठेवून आहे ना 5-1 मिनिट शिजवून घ्यायचे. नंतर यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट. तर बघा आता हे 5 मिनिटं शिजवून घेते. तर बघा
जवळजवळ 6-7 मिनिट झाले आहे. शेंगा आता बऱ्यापैकी शिजल्या आहेत. तर आता मी यामध्ये फक्त टाकणार आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर. आता शेंगा जवळजवळ शिजल्याच आहे. तर फक्त हे बघा, आता शेंगदाण्याचा कूट टाकला आहे ना, म्हणून जरा मिनिटभर तरी, मग शेंगदाण्याचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे त्याच्यामुळे काय शिजवायला एवढा टाईम नाही लागणार. पण अजून 1-2 मिनिट तरी मी ह्या शिजवून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, 2 मिनिट झाले आहे. आता बघा मस्त हा शेंगदाण्याचा कूट पण यामध्ये मिक्स झाला आहे. तर बघा मगाशी भाजी किती पातळ होती, आता कशी ताटसर भाजी झाली आहे. तुम्हाला जितकी पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे ना, त्याने तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता. आणि मस्त हे भाकरीबरोबर चुरून असा रस्सा खा. आणि एकदा तरी अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सगळ्यांना. बाय.